2011चा जो वर्ल्ड कप होता आणि फायनल मुंबईतच होती आणि आपल्याला 276 रन करायचे होते आणि आपल्याला लास्ट बॉल आणि 6 रन पाहिजे होते। तर त्यावेळेस धोनी बॅटिंग करत होता, धोनीने 50 केले होते आणि लास्ट बॉलला धोनीने जी 6 मारली, मॅच गेलेलीच होती, ती त्यांनी खेचून आणली। ती 6 मला अजूनही आठवते। त्या 6 साठी त्यांचं इथे स्मारक पण बनवलं आहे। ह्या इथे बॉल आला होता आणि थर्ड अंपायरने मला सांगितलं, मी त्या फोर्थ अंपायरवर मी असायचो, फोर्थ अंपायरने सांगितलं की तो पहिला बॉल घेऊन ये, नाहीतर लोक पळवतील ते। मी धावत आलो, पहिला बॉल घेतला, त्यांच्या हातात दिला आणि तो त्यांनी BCCIला ते त्यांच्या अकाउंटप्रमाणे द्यायला लागला। ही एक माझी आठवणीत राहणारी एक मेमरी आहे। दुसरी, सचिन रिटायर झाला 2013, तो दिवस आठवतोय। 2013ला आम्ही त्याला फेलिसिट केलं शेवटच्या दिवशी सकाळी, मॅच सुरू व्हायच्या अर्धा तास अगोदर। तो फोटोही आहे माझ्याकडे अजून। आम्ही सगळे बसलो होतो, ग्राउंड्समन पूर्ण, आणि त्याला बुके देऊन त्याचं हे केलं आम्ही। तर त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून थोडं पाणी आलं, हे मी जवळून बघितले। आणि नंतर मॅच संपल्यानंतर तो पॅड बीड सगळं काढून आम्ही सगळं विकेटवरच होतो, विकेटवर आला, डोकं टेकलं, पाया पडला आणि रडला। ते क्षण अजूनही डोळ्यासमोर आहेत। सचिनचं मी सांगू शकतो। सचिन 13 वर्षाचा होता, त्या बॉल बॉयज म्हणून आम्ही तेव्हा टेस्ट मॅचला आहे ना, मुंबईला खेळणारे बॉल बॉयज ठेवायचे अंडर 14चे। तर सचिन आणि विनोद कांबळे हे दोघंही होते आणि मी तेव्हा ड्रेसिंग रूम इंचार्ज आणि बॉल बॉयजचं सगळं माझ्या अंडर होतं। तर मी त्यावेळेस सचिननी पॅव्हिलियन तेव्हा जुनं होतं, एक टीम या बाजूला बसायची, एक टीम या लेफ्टला बसायची, एक टीम राईटला। तर त्याला तिथून प्लेयर बाहेर यायचे, ते त्याला बघायचं होतं। मग तो मला इथेच पोस्टिंग द्या। तर त्याला विनोद पण भांडायला ना, मला पण इथेच पाहिजे, मला पण प्लेयर बघायचे। तर मी बोलला, अरे भांडू नका, मी तुम्हाला ॲडजस्ट करतो। लंचपर्यंत सचिन बस, तू नंतर मिड विकेटला जा, मिड विकेटवर विनोद तू इकडे बस, असं मी त्यावेळेस माझ्या ते अजून लक्षात येते। आणि त्यानंतर करोडो लाखो लोक त्या दोघांना बघण्यासाठी झुंबड घालायचे, बरोबर। आणि ते मोठे झाले, ते माझ्या डोळ्यासमोर झाले ते।